सगळ्या नाटक करणाऱ्या ऍक्टर्सने आपापली पोझिशन घ्यायची हॅलो. आहे लवकरात लवकर. तुला नको एकच वापरा तू त्याला दे. हॅलो 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 हॅलो. सर्वांना माझ्याकडून सुप्रेम नमस्कार. मी आणि आमच्या मित्रमंडळींनी आज एक नाटक सादर केलं आहे जे भारताला ऑलिम्पिक मेडल का नाही भेटत आणि भारताची क्रीडा परिस्थिती कशी आहे यावर आधारित आहे. आता चला तुम्हाला दाखवतोच ते नाटक. हॅलो. शिव्यार लक्ष आज शाळेत जायला जाम कंटाळा आलाय. हाफ डे मारायचा का? हे नाही का आज स्कूल मध्ये पीटी लेक्चर आहे, मस्त गेम्स खेळूया. पीटी लेक्चर आहे का? मी विसरलेला रे. चल मजा करू. काका पडदा हे करा. पडदा बंद करा. ब्लॅकआउट. ए चल ए. अरे असं कोणी आहे? अरे जी, अरे असं नाहीये. इथे बोर्ड आहे, इथे बोर्ड आहे, इथे बोर्ड आहे. अरे असं आहे, असं. हे लवकर करा, लवकर करा. असं आहे, असं, असं. अरे इथे बोर्ड आहे. हे उघड पडदा झाला का? ए माईक जवळ घेऊन बोला. त्याला सांग. बसा बसा लवकर. अरे असं बस, असं, असं, असं पकड, असं. ही मस्त आज पीडीचं लेक्चर आहे. मस्त आपण गेम्स खेळूया. हा गणेश तुझ्या टीमला हरवणार. हा, आज तू मला हरवला बघा बस. हा 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 सर. ही सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बसा खालती. सर सर तुम्ही चुकीच्या क्लासमध्ये आले. आमचा पीटीचा लेक्चर आहे. हा माहिती आहे मला पीटीचं लेक्चर येते. मॅथचा सिलेबस इनकम्प्लीट आहे. बसा. हे बसले का नाही खालती? बसा. सर नाही आमचं पीटीचं लेक्चर आहे. आम्हाला खेळायलाच जायचंय. बरोबर आहे सर, बरोबर आहे. खेळायला जायचं तुम्हाला. हे माईक वरती जवळ घेऊन बोला. काय रे तुमचं तोंड जास्ती चालायला लागलं आजकाल. परत एकदा असं उलट बोलले ब प्रिन्सिपल ऑफिसमध्ये नेईल. किती दिवस सस्पेंड होतात काय माहिती आहे का तुम्हाला? 10 दिवस सर. 10 दिवस ना? तिघं पण एकसाथ होतील. तोंडाला आवर घाला तुमच्या. शी यार आज मस्त वाटलेलं पीटी लेक्चर आहे. मित्रांसोबत खेळेन पण काय हाय तेच. मॅथचे सर आले पीटी लेक्चर घेतला. दर टायमाला असंच होते. मॅथचे सर येतात नाहीतर कुठले तरी सर येतात आणि पीटी लेक्चर घेतात. शी मग हे बोलतात भारताला ऑलिम्पिक मेडल का नाही भेटत. अरे काय भेटणार आहे, काय करूनच न देत तर. बरोबर आहे तू तुझं म्हणणं. मी एवढ्या दिवसापासून विचार करून बसला की मस्त आपण खेळणार, गेम्स खेळणार. पण काय हे कुठले पण सर येतात आणि लेक्चर घेऊन टाकतात. आणि नेलं तरी काय ते बॉल पण सगळे फाटलेले. ती व्हॉलीबॉलची नेट पण फाटली आणि ते बॅटचं तर हँडलच निघालं. शी आपलं काही खरंच नाही. हट यार, आपली शाळा आपल्याला बाहेर कुठे टुर्नामेंट खेळायला नेतच नाही. नेलं तरी ठराविक मुलांनाच नेते. आता काय आपल्या शाळेत होणार माहिती नाही. बरोबर आहे रे. चला चला खुर्च्या काढा, खुर्च्या काढा, खुर्च्या काढा. अरे हे तर हे घेऊन जा. अरे हे घेऊन जा. आता पहिला झाला, पहिला झाला. पटकन. अरे गणेश पटकन यार. थांबा थांबा. ए बाजू ना, दे बाजू.
ही होती शाळेची परिस्थिती. मुलं 5-5 तास अभ्यासाला बसतात, पण साधा 30 मिनिटाचा पीटीचं लेक्चर पण नाही भेटत त्यांना खेळायला. असं केलं तर मुलं क्रीडामध्ये चांगले कसे होणार, वरच्या क्षेत्रापर्यंत कसे जाणार? शाळेचं तर सोडा आता, तुम्हाला गावातच दाखवतो गावात काय हालत असते ती मुलांची. लाईट बंद करा रे, फक्त राहू दे. लाईट बंद करा. चला ये चला. ए, राहू दे, उघडं कर. लाईट बंद ठेव. जा, लवकर जा रे. अरे बाबू सुपाय दे. आदू 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 काय रे, लवकर घ्या रे. चला चालू करा. 1 2 3 चालू. आदू बस बस पटकन बस कुठे पण बस. ई आदू खेळायला चल. ई गणेश तू बघ. ए गणेश खेळायला चल. तनीश खेळायला चल. आलो सर. ई विरंगा चल. इथं बघ रस्त्यात मॉन्टी भेटला. ए मॉन्टी खेळायला चल. चल फुटबॉल शूटबॉल. फुटबॉल खेळा. ए अरे समजत नाही का, दुपार खेळायला येतात. हा लोक झोपलेले असतात ना. चला मुलगा चल. जवळ घे ना माईक. जाऊ आता बसा, ठिकाणी जाऊन बसा. बसा जाऊन. अरे यार खेळायला कुठे इकडे जागा नाहीये. कुठे पण खेळलं की काका लगेच एकटा ओरडायला आपल्याला. मारलं मला आज उलट. बरोबर आहे रे, जवळ कुठे ग्राउंड पण नाही आपल्याकडे. आपण टर्फला जायचं का? अरे पण टर्फसाठी एवढे पैसे कोण देणार? एवढे पैसे तर आपल्याला कोण देत पण नाही. अरे पण आपल्याकडे आपल्या शाळेचा ग्राउंड पण खेळू शकतात का नाही? त्यासाठी आपल्याला परमिशन घ्यावं लागेल. आपल्याला परमिशन भेटणार नाही. सोड रे चल, काळोख पण झालाय, घरी निघूया. उद्या ही होती गावाची परिस्थिती. मुलांना खेळायला कुठे जागाच नाही. थोडी जागा कुठे भेटली तिथे ओढा पडतो. कुठे खेळायला जागाच नाही तर ते खेळणार तरी कुठे? गावाचा तर सोडा, आता घरचं दाखवतो घरी काय चालू असते. अरे थांब, अजून टाइम नाही. अरे तू कुठे चढतोय? तिसरा सीन ना. हा चल बस इथेच बस पेपर घे. लास्ट सीन आहे. अरे लक्ष ऐकणार रे, मी ना बॅडमिंटन अकॅडमीला जाणार आहे. तू पण माझ्यासोबत चलशील का? आपण खूप मजा करू. चालेल, मी पप्पाला विचारून तुला उद्या सांगतो. चल. चल. यार या भारतामध्ये 140 करोड आबादी आणि फक्त 2च गोल्ड मेडल. या भारताचं काय होणार आहे? पप्पा, तुम्हाला वेदांत माहिती आहे? हा माहिती आहे. तो ना बॅडमिंटन अकॅडमी जॉईन करतो. मी पण जाऊ त्याच्यासोबत. नाही, तुम्ही अभ्यास केला का पहिला? हा केला. किती तास केला? 1 तास. 1 तास? तुला 3 तास करायला सांगितलं ना, का नाही केला मग? 2 तास नंतर करेल. जवळ घे. नाही, तू अभ्यास नाही केला तर तुझं काय होणार? तुझ्या बराबरीचे पोरं तुझ्या पुढे निघतील. तुम्हाला तोंड दाखवायच्या लायकीचं नाही ठेवणार. जात मध्ये अभ्यास करायला. चालेल पप्पा. इथं लय अख्खे नाही. नेवर अरे माईक अरे माझं बोल दे. ओय माझं बोल दे. त्यांना तुला लागेल त्यांना तू
ही होती घराची परिस्थिती. मुलांना आई वडील जरा पण पाठिंबा देत नाही. ते पण काय करणार? जिथपर्यंत तुम्ही त्यांना पाठिंबा नाही देणार तिथपर्यंत ते वरच्या स्तरापर्यंत कसे खेळणार? त्यांची पण काही चुकी नाही त्यात. आई वडील आपल्या मुलांना बोलतात, विराट कोहली बघतो कसा खेळतो, सचिन तेंडुलकर बघतो कसा खेळतो. अरे आम्ही पण खेळतील, पण आम्हाला तुम्ही पाठिंबा तर द्या. विराट कोहलीला पाठिंबा दिला म्हणून एवढ्या वरच्या स्तरापर्यंत तो खेळू शकला. सचिन तेंडुलकर काय वेगळं नाही, त्यांना पाठिंबा भेटला म्हणून एवढ्या वरच्या स्तरापर्यंत गेले, नाहीतर ते पण आपल्यासारखे कुठेतरी असले असते. आता माझी विनंती आहे, इकडे कोणाच्या पण मुलाला किंवा मुलीला क्रीडामध्ये हौस असेल त्यांना पाठिंबा द्या. तुम्ही त्यांना पाठिंबा दिला तर ते वरच्या स्तरापर्यंत खेळू शकतील. आणि काय माहिती एका दिवशी आपल्याच गावातली पोरगी किंवा पोरगा ऑलिम्पिक स्तरापर्यंत खेळायला गेले तर. धन्यवाद. एक मिनिट. या मुलांनी जे नाटक सादर केलंय ना, हे एक नाटक नाही आहे, यांच्या मनातली कथा आहे आणि ती खरं आहे. आपल्या गावाला ग्राउंड नाही आहे, तर आपल्या नगरसेवकाच्या मार्फत आपण त्यांना विनंती करू की या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध झालं पाहिजे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे.